लग्नाबद्दल डिसिजन घेत नाही आहोत म्हणून ती तसं वागतीये. तू लग्नाचं नाव काढत नाहीस, मग ती काय करणार? तिला हालचाल करावीच लागणार ना. आणि आई बाबांचं पण काहीतरी कर्तव्य आहे की नाही? कमॉन इरा, काय कुठल्या काळात राहतोय? काय बडबडतेस तू? अरे मी माझं नाही सांगते, आई बाबा काय म्हणतात ते सांगतेय तुला. अगं पण आपण लग्न करणार आहोत ना, आपलं एकमेकांवरती प्रेम आहे हे त्यांना माहिती आहे. त्यांच्यासाठी नवीन आहे का? मध्येच काय त्यांचं? हो अरे, आपलं एकमेकांवर प्रेम आहे, पण एस्पेशली तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे हे आपल्याला त्यांच्या समोर सिद्ध करावं लागणार आहे. अरे मला एक गोष्ट कळत नाही, सिद्ध करायची गरज काय आहे? तू पण काय वेड्यासारखं बडबडतीयस? निखिल वेड्यासारखं नाहीये, ह्याच गोष्टीमुळे रोज आई बाबा माझं डोकं खातात. बर सांग काय करायचं मग? हे बघ, ऐक माझं, आणि मी जे सांगतेय ना ते मी पूर्ण विचार केलाय म्हणून सांगते. अगं पण मला आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये म्हणून मी हे सगळं प्लॅन केलंय. बरं बरं ओके, सांग काय करायचं? ऐक, हाँ सर. बोल ना अक्षरा, काय झालं काय? सर माझं बोलणं झालं बरं का घरात. अधिपतींशी बोलणं झालं आणि ते मॅडमशी सुद्धा बोलले. तुम्हाला जी काही वह्या पुस्तकं हवी आहेत, गणवेश हवे आहेत किंवा फी माफीचा विषय, ती सगळी कामं झाली म्हणून समजा. अधिपती सगळं करायला तयार आहे. वा अक्षरा, अगं काय म्हणजे काय दिवस उगवलाय आजचा. काय बातमी दिलीस तुम्हाला सकाळी सकाळी. खरं सांगतो आत्ताच देवाला साकडं घातलेलं होतं. थँक्यू अक्षरा, थँक्यू. अहो नाही नाही, मला काय थँक्यू म्हणते, मी फक्त निरोप्याचं काम करते. खरं तर तुम्ही अधिपतींचे आभार मानायला हवे. नाही त्यांचे तर आभार आहेतच, सांगते ना मी त्यांना थँक्यू सांगितले म्हणून. आणि अगं ह्या भुवनेश्वरी मॅडमचं काय, म्हणजे त्यांची परवानगी आहे ना सगळ्याला? कारण मला तर स्पष्ट नकार दिलेला होता त्यांनी. हो हो, अहो त्यांच्या समोरच झालं सगळं बोलणं. त्या सुद्धा म्हणाल्या काही हरकत नाही म्हणून. आता तुम्ही फक्त बजेट काढा आणि मला सांगा, अधिपती कॅश पाठवून देते. ठीक आहे, मग मी बजेट काढतो आणि तयारीला लागतो. येस चालेल. ठेवू मग सर? हो ठेव. ए आणि हॅपी जर्नी, एन्जॉय युअर ट्रिप. हा हो हो, थँक्यू. पण तुम्ही तर हात उगारून नवीन परंपरा चालू केलीत बाबा. तुझ्याशी ना कसं बोलावं कसं वागावं हेच कळेनासं झालंय मला. अहो ऐका ऐका, तुम्ही शांत व्हा, चिडू नका. तुमचा बीपी वाढतो ना. हं, शांत व्हा जरा. बस, आज अगदी भरून पावले मी. तुम्ही माझ्यावर हात उगारायचं हेच बघायचं राहिलं होतं. हे बघ, तू आल्या आल्या सुरू केलंस. अक्षराबद्दल बोलायची काही गरज होती का? तिला ह्याच्यात ओढायची काही गरज होती? अहो राहू दे, आता विषय वाढवू नका. निखिल, अरे हिचं ठीक आहे, तू तरी आम्हाला कळवायला हवं होतंस ना. अहो आई, आमचंच एवढे गडबडीत ठरलं की आम्हाला कळवायला. निखिल प्लीज, एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. बरं ठीक आहे, नका देऊ एक्सप्लेनेशन. पण आत या, मी औक्षण करते तुमचं. या या. निखिल थांब, तू प्लीज आतमध्ये नको येऊस. मान हा हक्काने मिळाला पाहिजे, उपकारांनी नाही. आणि आई आता का ग आरत्या ओवाळतेस? लाडक्या लेकीच्या आरत्या ओवाळ पुरेसं येते. आणि तुला खरं सांगू का, मी आणि निखिल इथे तुम्हाला हे नाही सांगायला आलोय की आमचं लग्न झालंय किंवा आशीर्वादही घ्यायला नाही आलोय. माझे कपडे, माझ्या वस्तू, माझं फक्त मी सामान घ्यायला परत आले. इरा, अगं आता कुठे जाणार आहेस? अगं आई, असं काय करतेस? माझं लग्न झालंय आता. मी आता इथे नाही राहणार, सासरी जाणार.
असू दे हो, नंतर परत हे राहिलं ते राहिलं, आमचं विसरलं तुमचं विसरलं, असं काय नको. अहो, म्हटलं ना मी करते सगळं व्यवस्थित. बरं ते जाऊ दे. मी असं म्हणते की आपल्याकडे वेळ आहे तर आपण आईबाबांकडे जाऊन येऊया. असं म्हणताय? हा म्हणजे बघा ना 10 दिवस आपण बाहेर गेलो होतो तेव्हाही घरून कितीतरी फोन्स येत होते. आई तर मला सारखी म्हणते घरी येऊन जा घरी येऊन जा. आज वेळेत आपण जाऊन येऊया. बरोबर आहे, जायला तर पाहिजे, पण बघा की आता गडबडीत नेमकं आत्ता हे सगळं आवराआवराने. पण थोडा वेळ जाऊ शकतो ना, थोडा वेळ जाऊन येऊ. बरं ठीक आहे चालते, तसं करू, एक धावती भेट देऊन येऊ. आणि हा त्यानिमित्तानं तुम्हाला बी सांगायचं होतं, तुम्ही बी मिटवून टाका की आता. काय? बघा ह्यो विषय मला आधीच बोलायचा होता, पण जेव्हा ह्यो विषय बोलायचा होता तेव्हा आपलंच नातं तसं नव्हतं. आता बरं झालं ह्यो विषयच निघालाय. काय कशाबद्दल बोलताय तुम्ही ना? मला आता टेन्शन देऊ नका प्लीज. टेन्शन घेऊ नका, तुमच्या बहिणीशी बोलालोय, इराताईंविषयी. इरा बद्दल काय? एवढं ताणून धरू नका, इराताईसनी माफ करून टाका आता. झालं गेलं, विसरून जायचं, मागे टाकायचं. हे तुम्हीच सांगताय की नाही आम्हाला, आणि तुम्हीच आता धरून ठेवले. मी धरून नाही बसलीये, मनातून कधीच माफ केलंय मी तिला. पण माझा तिच्यावर का राग होतोय तुम्हाला चांगलंच माहिती. मी जे काही केलं ते तिच्या काळजीपोटी केलं. अहो काही झालं तरी माझी सख्खी बहीण आहे ती. आता माझी एवढीच अपेक्षा आहे की तिला पश्चाताप व्हावा. तिनं स्वतः येऊन मला सांगावं की मी जे केलं ते चुकीचं होतं, किंवा माझ्यापाशी येऊन ती हे बोलली नाही तरी चालेल, पण तिला मनातून जाणीव व्हायला पाहिजे या गोष्टीची.